शिव व पार्वती यांचं एकत्रित पूजलं जाणारं रूप म्हणजे यमाई। शिवशक्ती स्वरूपिणी यमाई देवीला पार्वती मातेचा त्याचबरोबर रेणुका देवीचा अवतार सुद्धा मानलं जातं। महाराष्ट्रात व अन्य राज्यात यमाई देवीची अनेक उपपीठ आहेत, परंतु साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील औंध गावच्या डोंगरावरती आदिमायेचं मुख्य पीठ आहे। औंधासूर राक्षसाचा भक्तजनांवर चाललेला अन्याय दूर करण्यासाठी दख्खनचा राजा श्री ज्योतिबा दक्षिणेस कंटकगिरी म्हणजे सध्याचं औंध पर्वतावर चालून आला। दिव्य स्मरण करताच या असुराचा वध आदिशक्तीच्या हातून घडणारे हे नाथांना उगमलं। तेव्हा ज्योतिबांनी आदिमायेस ये ग माई अशी साद घातली। ज्योतिबांनी घातलेली साद ऐकताच आदिशक्ती रेणुका मातेनं यमाई देवीचा अवतार धारण केला। काळ्या पाषाणातील यमाई देवीची बैठी मूर्ती जवळपास 2 मीटर उंच असून पायाची मांडी अडी घालून बसलेल्या स्थितीत आहे। हे मंदिर मोठ्या संख्येनं मराठी कुटुंबांचं कुळदैवत आहे। मंदिराच्या शिखरावर विविध हिंदू देवतांच्या प्रतिमा आणि मूर्ती आहेत। तुम्ही कधी या मंदिराला भेट दिली आहे का? तुम्हाला काय वेगळा अनुभव आला होता हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा।